एका चर्च समोर लिहिलेलं वाक्य, जर तुम्ही 4 महिने उन्हाळ्याची गरमी सहन करू शकत नाही तर नरकामधील न विझणारा अग्नी कसा सहन करू शकणार. ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, शुभवर्तमानामध्ये येशू ख्रिस्त नरकामधील न विझणाऱ्या अग्नीविषयी आणि हेवा मत्सर ह्याच्याविषयी आजची उपासना आपल्याला सांगत आहे. येशू ख्रिस्त जो दयेचा सागर आहे, जो प्रेमाचा आगर आहे, जो करुणेचा डोंगर आहे, त्याचे हे आजचे शब्द हादरून टाकणारे आहेत. तोडून टाक, कापून टाक, उपटून टाक, जात्याची तळी, नरक, अग्नी. परंतु माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे शब्द राग, हेवा, मत्सर किंवा कुविचारांचे नसून ते मानवाच्या हिताचे आहेत. जो प्रेम करतो तो दुसऱ्यांच्या भल्यासाठी थोडं दुःख देऊन त्यांचं भलं करण्याचा प्रयत्न करत असतो. जेव्हा एखादा रोगी मनुष्य हॉस्पिटलला जातो तेव्हा डॉक्टरांकडून गोळ्या, इंजेक्शन किंवा शस्त्रक्रिया करून घेतल्याशिवाय किंवा थोडंसं दुःख सहन करून घेतल्याशिवाय तो निरोगी बनत नाही, तो चांगला बनत नाही. आणि म्हणून येशू ख्रिस्ताचे हे आजचे शब्द मानवाच्या हिताचे आहेत, मानवाच्या भल्याचे आहेत. आजच्या पहिल्या वाचनामध्ये आणि शुभवर्तमानामध्ये हेवा किंवा मत्सर ह्याचं आपल्याला पाहावयास मिळतं. गणना ह्या पुस्तकामधून घेतलेल्याच्या पहिल्या वाचनामध्ये आपण बघतो की एल्दाद आणि मेदाद हे छावणीमध्ये संदेश देत होते. अशा वेळेला यहोशुआ मोशेकडे येतो आणि त्याला सांगतो, स्वामी, त्यांना तुम्ही बंद करा. आणि शुभवर्तमानामध्ये शिष्य येशूजवळ येतात आणि त्यांना सांगतात की तुमच्या नावाने आम्ही कोणाला तरी भूते काढताना पाहिलं आणि त्यांना आम्ही बंद केलं. मोशे आणि येशू हे दोन्हीही एकाच स्वरामध्ये जणू काय उत्तर देतात. जे आपल्याला प्रतिकूल नाही ते आपल्याला अनुकूल आहेत. जे आपल्या बरोबर नाही त्याचा अर्थ असा नाही ते आपल्या विरोधात आहेत, परंतु ते आपल्या बरोबरच आहेत, परंतु ते दुसऱ्या गोष्टीने त्यांची कामं करत आहेत. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, माणसाला हेवा, मत्सर, राग विनाशाकडे घेऊन जातो, तर प्रेम, करुणा, दया भल्याकडे आणि स्वर्गराज्याकडे घेऊन जातं. जेव्हा आपण दुसऱ्यावर प्रेम करतो तेव्हा चांगलं होतं, आणि जेव्हा आपण दुसऱ्यावर राग करतो, हेवा करतो, मत्सर करतो, तेव्हा आपण विनाशाकडे जात असतो. एक प्रसंग सांगितला जातो. एका गावामध्ये एक शेतकरी होता. दरवर्षी त्याच्या शेतामध्ये लावलेलं उत्पन्न चांगलं व्हायचं, भरघोस असं पीक यायचं, तो नेहमीच 1 नंबरला असायचा. आणि म्हणून एके दिवशी काही प्रेस रिपोर्टर त्यांच्याकडे आले आणि त्यांना विचारलं की तुमच्या ह्या शेतामध्ये इतकं भरघोस, चांगलं, सुपीक उत्पन्न यायचं गुपित काय आहे? त्या शेतकऱ्याने हसतमुख उत्तर दिलं की मी माझ्या बियाणापैकी त्यांना मी वाटून टाकतो. तेव्हा त्या प्रेस रिपोर्टरने त्यांना विचारलं, परंतु हे तर तुमचं नुकसान आहे, हे कसं काय तुम्हाला नफा आणून देऊ शकतं? तेव्हा त्या शेतकऱ्याने पुन्हा एकदा स्मित हास्य करून त्यांना सांगितलं, होय, तुमचं बरोबर आहे, त्याच्यामध्ये माझा थोडा स्वार्थ देखील आहे. मी माझ्या शेतामध्ये चांगल्या दर्जाचं बियाणं वापरतो, चांगल्या दर्जाचं खत वापरतो, परंतु जर माझ्या अवतीभोवती कमकुवत बियाणं आणि खत असेल तर परागीकरणाच्या किंवा पोलनायझेशनच्या वेळी त्यांच्या शेतातून माझ्या शेतामध्ये वाऱ्याने किंवा पक्ष्यांच्या द्वारे त्यांचं बियाणं येईल आणि माझं उत्पन्न खराब करून टाकेल, ते कमी करून टाकेल. आणि म्हणून त्यांचा नफा होऊ नये आणि माझा नफा होऊ नये म्हणून मी उत्पन्न चांगलं येण्यासाठी माझं स्वतःचं खत आणि बियाणं, उत्तम दर्जाचं बियाणं त्यांना देत असतो, त्यांच्याबरोबर वाटत असतो. बघा माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे झालं प्रेमाचं उदाहरण. परंतु जो कधी हेवा करतो, राग करतो, तो कधी कधी स्वतःच्या पायावरच कुऱ्हाड मारत असतो. आपण कधी कधी बघतो की साप त्याच्या दुश्मनाला पकडण्याच्या वेळी कधी कधी तो स्वतःलाच दंश करतो आणि काही वेळेस त्याचा मृत्यू देखील होत असतो. आणि अशाच प्रसंगी येशू ख्रिस्त आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे, जो दुसऱ्यांचं चांगलं करतो त्याचं चांगलं केलं जाईल, आणि जो दुसऱ्यांचं वाईट करतो, जो दुसऱ्यांचा हेवा करतो, जो दुसऱ्यांचा मत्सर करतो, त्यांचा पापाकडे नाश होत जाईल. आणि म्हणून येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये सांगत आहे, जे तुम्हाला पापास प्रवृत्त करतं ते कापून टाका, ते तोडून टाका, ते बाजूला टाका.
माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, येशू ख्रिस्त हे तोडून टाकण्याचे किंवा उपटून टाकण्याचे शब्द अक्षरशः आपल्याला वापरून सांगत नाही, परंतु येशू ख्रिस्त त्याच्या काळामध्ये वापरली जाणारी अभिव्यक्ती वापरून त्याच्या ऐकणाऱ्यांना, त्याच्या सुवार्थिक जे संदेष्ट होणार आहेत किंवा त्याचे जे शिष्य आहेत, जे इतर ठिकाणी जाणार आहेत, त्यांना स्वर्गराज्याचं किंवा स्वर्गराज्य कसं मिळवावं ह्याच्याविषयी तो सांगत आहे, जेणेकरून आपण भौतिक गोष्टींना जे कितीही महत्त्वाच्या असल्या ते मागे सोडून स्वर्गराज्य मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकू. जेव्हा आपल्या जीवनामध्ये असे प्रसंग येतात तेव्हा आपण काय निवडतो? पाप की पुण्य, चांगलं की वाईट? आपण किती वेळा पापाला टाळण्याचा प्रयत्न करत असतो? संत फ्रान्सिस दी सेल्स सांगतात, सैतान आपल्या जीवनाच्या दरवाजा बाहेर उभा आहे. त्याला ओरडू द्या, त्याला रडू द्या, त्याला आक्रोश करू द्या, त्याला तुमच्या हृदयाचा दरवाजा ठोठावू द्या, कारण त्या सैतानाला माहित आहे जोपर्यंत तुम्ही परवानगी देत नाही, जोपर्यंत तुम्ही त्याला संमती देत नाही, तोपर्यंत तो सैतान तुमच्या जीवनामध्ये येऊ शकत नाही. होय माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, स्वर्गराज्य गमावण्यापेक्षा भौतिक गोष्टी गमावलेल्या बऱ्या. कारण भौतिक गोष्टी काही वर्षापुरता आपल्या आहेत, परंतु त्याचा जर आपण त्याग केला आणि आपण जर पापमार्गाला सोडून चांगलं करण्याचा प्रयत्न केला तर स्वर्गराज्य नक्कीच आपला होईल, स्वर्गराज्य नक्कीच आपल्याला मिळेल. आणि म्हणूनच येशू ख्रिस्त सांगत आहे, जो कोणी चांगलं करतो, जो कोणी माझा शिष्य म्हणून तुम्हाला पेलाभर पाणी देतो, त्याचं प्रतिफळ कधीच वाया जाणार नाही, तर त्याला नक्कीच मिळेल. क्षण येतात ते आपल्याला पापात ढकलण्याचा प्रयत्न करतात, परंतु हिंमत हरवू नका, हिंमत घालू नका. आपण बघतो की संत पेत्र जेव्हा पाण्यावरून चालत होता, त्याने अविश्वास दाखवला आणि म्हणून तो बुडायला लागला, परंतु त्याने येशूला हात दिली, येशू मला वाचव, आणि येशूने लागलेच येऊन त्याला वर खेचलं, त्याला वाचवलं. जेव्हा आपण पापात पडण्याचा मोह होतील तेव्हा येशूला हात देऊया, येशूला ओरडून म्हणूया की येशू आम्हाला वाचव, येशू आम्हाला मुक्त कर, येशू आम्हाला चांगल्या मार्गाने जाण्यास मदत कर. येशू नक्कीच आपल्याला तारील आणि येशू नक्कीच आपल्याला मार्ग दाखवेल. पापापासून अलिप्त राहण्यासाठी आणि चांगल्या मार्गावर चालण्यासाठी आणि स्वर्गराज्य मिळवण्यासाठी परमेश्वराची कृपा आपल्याला मिळावी म्हणून आपण प्रार्थना करूया आणि इतरांवर प्रेम करण्याचा, इतरांना दया दाखवण्याचा, इतरांना चांगल्या मार्गाने वागवण्याचा प्रयत्न करूया. हेवा, मत्सर, राग, कुविचार बाजूला ठेवूया आणि नरकाच्या अग्नीपासून अलिप्त राहून स्वर्गराज्यामध्ये दूतांच्या आणि संतांच्या सहवासामध्ये परमेश्वर पित्याला, प्रभू येशू ख्रिस्ताला, पवित्र आत्म्याला, मरिया मातेला भेटण्यासाठी आपण प्रयत्न करूया, कष्ट करूया. परमेश्वराची कृपा आपल्याला नक्कीच मिळेल.